नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आमच्या शेतामध्ये. आज आपण काढणार आहोत गहू. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला गहू कसा येतो, आपण जे म्हणजे दळण करतो, तर तो गहू कसा काढतात शेतामध्ये, तर ते आज आपण बघणार आहोत. हा गहू आहे आपला शेतामधला, तर हा आपण आज काढणार आहोत. गहू आहे, तर ही मशीन आहे आपली, ही गहू काढण्याची मशीन आहे. आता याने आपण आज गहू काढणार आहोत. प्रिपरेशन चालू आहे, कसा गहू काढतात त्याचं. तो स्टार्ट केलेला आहे. तर ह्याच्या पेंड्या बांधलेल्या आहेत, तर त्याच्या खालच्या साईडला म्हणजे माती असते ना, तर त्याच्यामुळे ती झटकून घ्यायला लागते मारून, नाहीतर खडे भरपूर येण्याचे चान्सेस असतात. आता हे आपण पेंडी बोलतो, आपण पेंडी बांधली ती याच्यात टाकलेली, ती क्रश होते. आता क्रश झाल्यानंतर गोल फिरल्यानंतर त्याच्यातले म्हणजे क्रश होऊन तुकडे होतात त्याचे पूर्ण, आणि जे जाड आहे म्हणजे त्याच्यातला गहू आहे, तर तो बाय ग्रॅव्हिटीने या मशीनमधून खाली पडतो. आणि वरती जो भुस्सा बोलतो आपण याला, म्हणजे जे राहिलेला आहे तो, तर तो पलीकडच्या साईडने बाहेर निघतो. आता हे टाकणं चालू आहे, पेंड्या टाकून. नंतर पहिलं ओपनर बोलायचं आहे, ओपनर असायचं पहिलं. आता मॉडर्न मशीन निघाल्यात भरपूर. ते बघू शकता की खाली वरून बाय ग्रॅव्हिटीने वरून खाली पडत तो फिल्टर होत खाली असा ह्या साईडला गहू येतो. तिथं चाळणी असते मध्ये जे हलतं आहे, तिथं 2-3 लेयर्स असतात. त्या चाळणीतून खाली गहू त्याच्या होल्समधून बाहेर पडतो. ते होल्स असतात तिथे दिलेले, तुम्हाला थोड्या वेळ दाखवत असते. पुढच्या साईडला ट्रॅक्टर चालूच असतो, त्याच्यावरती सगळं मागं मशीन चालतं. हे तुम्हाला दिसतंय भुस्सा टाईप असतो तो, म्हणजे एकदम क्रश झाल्यानंतर बारीक जो निघतो ना, तो हवेने ह्या साईडला फेकला जातं पूर्ण. खूप मोठे मशीन निघाले जातात. तो बघा, ते प्रोपलेटमध्ये शाफ्ट लावलेला आहे ट्रॅक्टरपासून पुढे मागे, तो फिरल्यानंतर पूर्ण मशीन फिरते. बघा, हा गहू आहे. मशीनमधून निघालेला गहू. नवीन ज्या मशीन आलेल्या आहेत त्यामुळे वेळ खूप वाचतो. एवढं फास्ट काम होतं ना, म्हणजे कम्पेअर केलं आपण अगोदर जे आपण ओपनर बोलायचो, तर ते पण मशीन असायचं. तर बैलगाडीने ओढत आणायचे, ते असंच असायचं. आणि ते रॉकेलवरती किंवा याच्यावरती चालायचं, इंजिन असायचं छोटं, त्याच्यात रॉकेल टाकून चालायचं ते. आता इथं डायरेक्ट ट्रॅक्टरलाच डिझेलचे ट्रॅक्टर असतात, त्याला जोडलेला असतो तो शाफ्ट, त्यांनी पूर्ण फिरतं. तर हे बघा, ही साईड आहे ती. बघा, इथं जे फिरतात ते आपण चाळणे किंवा त्याला हे बोलू शकतो. तिथून बघा फिल्टर होतं, बघा वरून खाली पडतो, खाली पडत तो त्याचा जो डायमीटर म्हणजे होल्स असतात ते पडतं वरती. बघा, शाफ्ट टाईप फिरतो हे, आणि हवेने ह्या साईडला फेकलं जातं ते भुस्सा राहिलेला. मी पण थोडी मदत करू लागतोय. शेतात काम करायला पण मजा येते खूप, आणि ऊन पण भरपूर म्हणजे आहे, ऊन पण आहे.
हे जे छोटे छोटे उडतंय ना त्यांनी अंग एवढं खासतं ना, खूप अंग खासतं. नंतर आंघोळच करायला लागते आपल्याला हे काम झाल्यानंतर. पाणी पण काढावं लागणार आहे सरात. मशीनमध्ये काय काय निघतं रे? मशीनमध्ये काय काय निघतं? ह्या मशीनमध्ये म्हणजे कुठलं निघतं? गहू झाला, अजून काय सगळंच निघत आहे. काय काय? गहू, बाजरी, हरभरा, बरोबर आहे. ज्वारी. फक्त ह्या प्लेटा बदलायच्या असतात. हा कुठल्या प्लेट बदलायच्या? त्या आपल्या खाल्ल्या. इथल्या खालच्या का? हा चालणार. ह्या बदलायच्या. सगळे निघत आहे. हा का? किती जागेवर जातो दिवसभरात? हा? दिवसभरात किती जागेवर जातो काढायला? दिवसभरात किती काय जागेत फळे असतील ते. हा का? किती निघत आहेत तरी? हा? किती गोण्या काढतो दिवसभरात बरं? दिवसभरात खळे लागल्यावर 80-90 गुणी काढतो. 80-90 निघाल्या गोण्या. सध्या आता काय ज्वारी हेच चालू आहे, गव्हाचा सीझन गव्हाचा चालू आहे का? तुरीच्या गोण्या निघत या हां 100 गुणी येळात. हां हां. गहू कमी निघतो. गहू कमी निघतो का? नाही नाही. तर आमचं झालेलं आहे खळं. हे बघा गहू रेडी.